गोष्ट एका ऑप्टिंग आउटची. 3 मैत्रिणी एकत्र अभ्यास करणाऱ्या, वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास, पण ध्येय मात्र एकच. प्री चांगल्या पद्धतीने पास झाला, तिघींचाही स्कोर चांगला होता. मेन्सला गेल्यानंतर थोडे चढउतार झाले. थोडे चढउतारामध्ये एका मैत्रिणीचा पहिल्या पेपरला खूप चांगला स्कोर आला, पण दुसऱ्या पेपरला थोडा कमी आला. एक मैत्रीण जिचा एकदम चांगला स्कोर आला. दोन्ही पेपरचे मिळून 250 पर्यंत स्कोर झाला होता. आणि एक तिसरी मैत्रीण दुसरा बाकीचा अभ्यास सांभाळत त्या मैत्रिणीने दोन्ही सब्जेक्टमध्ये पेपर 1 पेपर 2 मध्ये ॲव्हरेज स्कोर करून तिघीही मेन्सची परीक्षा पास झाल्या. आता आला टायपिंगचा टप्पा. टायपिंगच्या परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना एकीला बाकीच्या अभ्यासांमुळे खूप सारा त्रास होत होता. म्हणजे करू की नको करू, कारण टायपिंगचे स्पीड की स्ट्रोक बसतच नव्हते. एक मैत्रीण ज्या दिवशी मेन्सचा पेपर देऊन आली त्या दिवसापासून ती टायपिंगची इतकी जोरात तयारी करत होती की तिचा की स्ट्रोक एका महिन्यामध्ये 2800 पर्यंत पोहोचला होता. आणि 2 मैत्रिणी, एकीचा एव्हरेज टायपिंग होता आणि एकीचा खूपच कमी होता. पुन्हा एकदा त्यांची भेट झाली कोल्हापूरच्या सेंटरला तिघी एकत्र भेटल्यानंतर मग तिथून प्रवास झाला टायपिंगच्या परीक्षेचा. टायपिंगची परीक्षेमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करून टायपिंगपर्यंत पोहोचू शकतो. ज्या मैत्रिणींनी सुरुवातीला टायपिंग करायला सुरुवात केली होती तिने इतर दोघींना मोटिवेट करून खूप मोटिवेट करून रोज त्यांचा अभ्यास घेऊन टायपिंगची परीक्षा पास करण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि तिघी मिळून मैत्रिणींनी 11 जुलै ते 12 जुलै या 2 टप्प्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने टायपिंगच्या परीक्षा दिल्या. आता वेळ आली होती निकालाची. हे याच्यासाठी म्हटलं कारण एका व्यक्तीनं जर ऑप्टिंग आउट केलं असतं तर एका पोस्टरवर 3 मैत्रिणींचे फोटो लागले असते. दुर्दैव इतकं वाईट, एकाच अभ्यासापोटी एका पदावर 3-3, 4-4 सिलेक्ट होणाऱ्या लोकांनी कमी पद्धतीने ऑप्टिंग आउट केल्यामुळे आमची एक मैत्रीण आज सिलेक्ट नाही होऊ शकली. 3 पैकी 2 मैत्रिणी सिलेक्ट झाल्या, पण एक मैत्रीण सिलेक्ट झाली. ज्या मैत्रिणीने आमचं टायपिंग करून घेतलं, जिने आम्हाला सक्सेसपर्यंत पोहोचवलं, तीच मैत्रीण आमची ह्या प्रवासातून बाहेर पडली. म्हणून म्हणते, जर तुम्हाला एखादी पोस्ट डबल असेल तर तुम्ही ती पोस्ट एका मैत्रिणीसाठी म्हणून तुम्ही सोडायला हवी होती असं वाटतं. आज एखाद्या व्यक्तीने ऑप्टिंग आउट केलं असतं तर कदाचित आमची मैत्रीण सिलेक्ट झाली असती. फक्त 0.25 मुळे त्या मैत्रिणीचा आमचा रिझल्ट केला. एका पोस्टवर म्हणजे एक वेळ अशी होती तिघींचंही सिलेक्शनाचं स्वप्न आम्ही बघत होतो, ज्याच्यामुळे आम्ही टायपिंग पास झालो. ती मैत्रीण आमची मात्र बाहेर पडली. एक स्वप्न आमचं दूर राहिला. दोघी सिलेक्ट झालो त्याचा आनंद होताच, पण एक मैत्रीण पाठीमागे राहिली ह्याचं दुःख आयुष्यभर राहील. जिने आम्हाला टायपिंगच्या परीक्षेमध्ये घडवलं ती आज सिलेक्ट नाही झाली ह्याचं आम्हाला खूप वाईट वाटतं. हीच होती एका ऑप्टिंग आउटची गोष्ट.